नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर मी प्रतिभा झावरे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर चला सुरुवात करूयात आजच्या आपल्या नवीन ब्लॉगला. तर आजचा ब्लॉग काय आहे हे तर तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल. तर आजचा ब्लॉग मी हा सकाळी स्टार्ट करत आहे. आत्ता वाजलेले आहेत 9. तर आता थोड्याच वेळात फौजी घरी येणार आहेत. तर आजचा ब्लॉग आपला कसा होतो शेवटपर्यंत कंटिन्यू करा. त्याचबरोबर मला मागच्या वेळेस खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या की दादा अचानक येऊन लगेच का रिटर्न गेले, एवढं लवकर कसं काय सुट्टी संपली. तर त्यांना इलेक्शन ड्युटी होती हे तर मी मागच्या ब्लॉगमध्ये क्लिअर केलेलंच आहे. तर आत्ता त्यांची ड्युटी वगैरे झाली आहे. तर आता ते सुट्टीला येत आहे आणि आता सुट्टी पण जास्त दिवसांची आहे. तर चला आजचा ब्लॉग आपला कसा होता हा शेवटपर्यंत कंटिन्यू करा. आणखी माझे घरातले कामं पण आवरणं बाकी आहे. तर मी पटकन आवरून घेते. तर आज मला बनवायची आहे बटाट्याची भाजी. तर आता मी बटाटे कट जस्ट हे आत्ताच आलेले आहेत घरी. आल्यानंतर ऑप्शन वगैरे केलं. तर त्यांना खायचं आहे आता ऑमलेट. तर ऑमलेट बनवण्यासाठी मी ते कांदा घेतलेला आहे आणि ह्या मिरच्या घेतलेल्या आहे. तर पटकन त्यांना ऑमलेट बनवून देते. तर चला तुम्हाला आमचा गोठा पण दाखवतो. तर ह्या आहेत आपल्या 3 जर्सी गाया. एक गावरान गाय आहे आणि त्या जर्सी गायचे तिथे छोटे पिल्लू आहे. आपल्याकडे आणखी 3 छोटे वासरं आहेत म्हणजे गाया आहेत. तर हे बघू शकता, हे एक आहे आणि इकडे 2 आहेत. तर इकडे हे 2 आपले, एक गावरान गाईचं वासरू आहे म्हणजे गाय आहे आणि एक जर्सी गायची गाय आहे. आणि इकडे हे बघू शकता, ह्या कोंबडीला 3 पिल्लं झालेले आहेत. काही ह्या कोंबडीचा विषय काय आहे म्हणजे जास्त अंडे बसवले होते तिच्या खाली पण सगळे मरून गेले, फक्त 3च वाचलेले आहेत. तर बघू शकता हे 3च पिल्लं आहेत त्या कोंबडीला सध्या आता. तर आता आपण करणार आहोत चाऱ्याची कुटी आपल्या गायांना टाकण्यासाठी. तर हे करणार आहेत आता चाऱ्याची कुटी. तर एवढा चारा आणून ठेवलेला आहे गायांना टाकण्यासाठी. यांनी आता एवढी कुटी केलेली आहे मकाची.
आता हे दोघे जण काढणार आहे गाईंचे दूध. तर ह्या 3 गायींचे दूध काढायचं आहे. गावरान गाई तर सध्या काही दूध देत नाही आहे.